पद्मश्री डॉक्टर अशोक आबा खाडेंच्या सारख्या उद्योजकांच्यामुळं देशाचा आर्थिक स्तर वाढत असून देशाची प्रगती होतीये। अशोक खाडे यांनी उद्योग उभा करून रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेतच, पण त्याचबरोबर दलित पॅंथर सारख्या चळवळीला पाठबळ देऊन त्यांनी मोठं सामाजिक कार्य केलंय, असे गौरव उद्गार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी काढले। सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आणि ख्यातनाम उद्योजक डॉक्टर अशोक आबा खाडे यांना राष्ट्रपतीच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानं संपूर्ण सांगली जिल्ह्याचा गौरव झालाय। या ऐतिहासिक क्षणाचा आणि आबांच्या कर्तृत्वाचा यथोचित सत्कार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे बोलत होते। दास ही कंपनी खाडे बंधूंनी भारतात स्थापन केली। आज ही कंपनी देश आणि विदेशात यशस्वीरित्या कार्यरत आहे। खूप संघर्षातून खाडे यांनी यशस्वी कारकीर्द केली आहे, अशा भावना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केल्या। यावेळी श्रीमती तानुबाई दगडू खाडे, आमदार सुरेश भाऊ खाडे, सुमनताई सुरेश भाऊ खाडे, जयश्री अशोक आबा खाडे, युवा नेते सुशांत भाऊ खाडे, स्वाती सुशांत भाऊ खाडे, रसिकाताई सुजित खाडे, DICCLचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीरदादा गाडगीळ, माजी आमदार सुहास बाबर, आमदार धैर्यशील कदम, ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते। आणि आबांसारखे जे लोक आहेत ते उद्योग क्षेत्रामध्ये अत्यंत ॲक्टिव्ह असल्यामुळे देशाची इकॉनॉमी वाढते आहे, देश आपला समृद्ध होतो आहे। सगळेच प्रश्न आम्ही सोडवले असा आमचा दावा नाही, पण त्या दिशेने आमचा प्रयत्न चाललेला आहे। आबांसारखे लोक जे आहेत ते लोक उद्योगामध्ये अत्यंत चांगली प्रगती करत आहेत आणि म्हणून आज इथं आबांच्या सत्कारांसाठी येण्याची संधी मिळाली। आबांचा आहे आम्हाला अभिमान आणि पद्मश्री मिळून आबांनी मजबूत केलेला आहे सांगली घरांची शान। आबांकडे तर आहे साऱ्या देशाचं ध्यान, आबांकडे आहे साऱ्या देशाचं ध्यान, कारण त्यांच्याकडे आहे इंजिनिअरिंगचं ज्ञान। म्हणजे आबांना उद्योगाचं लागलेलं होतं वेळ, आबांना शिक्षण घेऊन उद्योगाचं लागलं होतं वेळ, कारण त्यांच्या गावाचं नाव आहे पेठ। त्यांना नेहमीच आवडत होता कलर रेड, आबांना नेहमीच आवडत होता कलर रेड, म्हणून त्याने आपल्या कंपनीचं मजबूत केलेलं आहे शेड। D म्हणजे दत्ताअण्णा, A म्हणजे अशोक आबा आणि S म्हणजे सुरेश खाडे, अशा 3 भावांच्या नावातून निर्माण झालेली ही कंपनी आता केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगात कारोबार करायला लागली। माणसाची जात कुठली, माणसाचा आर्थिक स्तर कुठला, आईवडील शिकलेत की नाही, ते ग्रॅज्युएट आहेत की नाही आहेत, त्यांना लिहिता येते की नाही लिहिता येते, अशी काही जोडलेलं नसतं। आज अशोक भाऊंवरची फिल्म पाहताना असं वाटलं की बा आपण वारंवार म्हणतो की मी गिरणी कामगाराचा मुलगा, पण ह्यांना 72च्या दुष्काळानंतर 2 वर्षी खाण्याची मुश्किल झाली। सुरेश भाऊंच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, ते सगळे प्रसंग आढळून इतक्या वर्षानंतर आठवण झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं। अशा प्रचंड गरिबीतूनही माणूस मोठा होऊ शकतो, त्याचं मोठं उदाहरण ह्या खाडे फॅमिलीने एका अर्थाने आपल्या सगळ्यांसमोर घालून दिलेलं आहे।